कोणतीही भाजणी न करता झटपट भोकाचे वडे। नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये भोकाचे वडे करतोय। असे झटपट वडे करून तुम्ही चिकन, मटण किंवा कोणत्याही उसळ बरोबरही खाऊ शकता। तुम्हाला सांगते, बऱ्याचदा असं होतं आपल्याकडे अचानक पाहुणे येतात आणि आपल्याला काहीच सुचत नाही। त्यामुळे मी काय करते, अंकिता गृहउद्योगमधून असे आंबोळीचे पीठ, वड्यांचे पीठ, अजून बरेच प्रकारचे पीठ मिळतात, ती मी मागवते। आज आपण अंकिता गृहउद्योग यांच्याकडच्या कोकणी वड्यांच्या पिठाचे वडे करतोय। तुम्ही म्हणाल काय वडे, पण तुम्हाला सांगते, या वड्यांच्या पिठापासून आपण तिखट पुऱ्या सुद्धा करू शकतो। हे 200 ग्रॅम पिठाचं पाकिट आहे। यामध्ये अगदी सहज 10 ते 15 वडे करून होतात। तुम्हाला सांगते, पॅकिंग फोडल्या या पिठाच्या भाजणीचा सुगंध अप्रतिम येतो। आता आपण बऱ्यापैकी पीठ घेतलं आहे आणि थोडंसं पीठ बाकी ठेवलं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर चमचावर तेल चांगलं गरम करून घालायचं। आता हे पिठावर गरम तेल ओतल्यावर ते चमच्याच्या सहाय्याने पिठामध्ये पटापट मिक्स करायचं। वेळ घालवायचा नाही। पटापट मिक्स करायचं म्हणून हाताचाही वापर करायचा नाही, नाहीतर आपल्या हाताला चटके बसू शकतात। चमच्याच्या सहाय्याने बऱ्यापैकी तेल मिक्स करून झाल्यावर हाताच्या सहाय्याने तेल अगदी व्यवस्थित सर्व पिठाला लावून घ्यायचं। गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे आपण केलेले वडे बराच वेळ फुगलेले राहतात आणि त्याचबरोबर मस्त कुरकुरीत होतात। वड्यांचं पीठ मळत असताना आपण सर्व पिठाचा वापर केलेला नाही, कारण पीठ मळत असताना आपल्याकडून जर पाण्याचं प्रमाण यामध्ये जास्त झालं तर आपण उरलेलं पीठ त्यामध्ये ॲड करू शकतो। पाहू शकता, आपण घातलेलं तेलाचं प्रमाण अगदी बरोबर आहे। आता हे वड्यांचं पीठ मळत असताना यामध्ये लागेल तितकं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं। एकदम भरपूर पाणी घालायचं नाही। बरं, हे वड्यांचं पीठ मळत असताना ते जास्त घट्टही मळायचं नाही, त्याचबरोबर जास्त पातळही मळायचं नाही। पीठ घट्ट मळलात तर वडे थोडेसे कडक किंवा वातड होतील आणि पातळ मळलात तर वडे कडक होतील आणि वडे फुगणार नाहीत। वड्यांचं पीठ मळून झाल्यावर ते अगदी 10 ते 15 मिनटं असं झाकून ठेवायचं। पाहू शकता, आपलं पीठ मळून बरोबर 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आणि पीठही छान आलं आहे। आता एका बाजूला कढईमध्ये तेल घालून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून तेल गरम करत ठेवायचं आणि आपण मळलेलं पीठ पुन्हा मळायचं। आता आपल्याला वडा किती लहान किती मोठा पाहिजे त्यानुसार असा गोळा करून घ्यायचा। बरं, वडा थापत असताना तुम्ही कॉटनचा कपडा किंवा प्लास्टिकची पिशवी, केळीच्या पानाचाही वापर करू शकता। तेल किती प्रमाणात गरम झालेलं आहे पाहण्यासाठी आपण छोटासा पिठाचा गोळा तळून घेतला। तेल आपल्याला अगदी पाहिजे तसं छान गरम झालेलं आहे। आता पिठाचा गोळा कपड्यावर छान असा थापून घ्यायचा। थापत असताना हे मात्र लक्षात ठेवायचं, हा वडा सर्व बाजूंनी समान जाडीचा असला पाहिजे। वडा थापून झाल्यावर त्याला असा होल पाडायचा। पाहू शकता, आपला भोकाचा वडा तळण्यासाठी तयार आहे। वडा तेलात सोडल्यावर गॅसची फ्लेम मात्र हाय करायची, त्यामुळेच तर सगळे वडे अगदी असे टम्म फुगतात। आता याच पद्धतीने आपण मळलेल्या पिठाचे सगळे वडे तळून घ्यायचे। पाहू शकता, आपले सगळे वडे मस्त तळून झालेले आहेत। आता हे वडे तुम्ही चिकन, मटण किंवा तुमच्या आवडत्या कोणत्याही उसळ बरोबर खाऊ शकता। तुम्हाला सुद्धा असे झटपट भोकाचे वडे करायचे असतील तर अंकिता गृहउद्योगमधून तुम्ही सुद्धा असं आंबोळीचं, वड्यांचं कोणतंही पीठ मागवू शकता। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा। बेलचं बटनही नक्की दाबा।